त्योहारी सीजन के कारण बाजारों में केले के दाम आसमान छू रहे हैं। वहीं किसान दाम नहीं मिलने से परेशान है। हालात ये है कि किसानों के लिए अपनी उत्पादन लागत निकालना मुश्किल हो गया। मदद के लिए किसान सरकार से उम्मीद लगाए बैठे हैं। जलगांव जिले का चोपड़ा तहसील केले के उत्पादन के लिए पूरे राज्य में प्रसिद्ध है। यहाँ से राज्य और विदेशों में बड़ी मात्रा में केले का निर्यात किया जाता है। कुछ महीने पहले केले 2000 से 2500 रुपए के भाव पर बिक रहे थे। इससे किसानों में संतुष्टि का माहौल था। हालांकि पिछले कुछ दिनों में कीमतों में काफी गिरावट दर्ज की गई। वर्तमान में केले केवल 500 से 600 रुपए के भाव पर बिक रहे हैं। ऐसे में किसानों के लिए अपनी उत्पादन लागत निकालना भी मुश्किल हो गया। पिछले हफ्ते हुई लगातार बारिश के कारण व्यापारी केले खरीदने को तैयार नहीं। वहीं अब भाव नहीं मिलने से किसान चिंतित है। खेतों में खड़े पेड़ों पर केले पकने का समय हो गया, इसलिए किसान कम दामों पर भी केले बेचने को तैयार है। किसान अब सरकार से केले के भाव स्थिर रखने की मांग करने लगे हैं। नमस्कार, सुभाष विश्वास धनगर माझे नाव, राहणार नरवाडे, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव। माल तयार झालेला आहे, व्यापारी येत नाही। पावसामुळे खूप नुकसान होत आहे। 1-1.5 महिन्यापूर्वी आपल्या भावची कंडिशन चांगली होती। 2500 ते 2600 पर्यंत माल मागत होते व्यापारी। आता खूप रिवर्स झाला, पाऊस पण झाला तिकडे। आता 400-500 रुपये मागतायत। व्यापारी पण येत नाहीत। 8 दिवसापासून फोन करतोय व्यापारींना, तरी पण येत नाही ते माल बघायला। माल पिकतोय, सडतोय, नुकसान होतोय, गुरांना खावा लागतंय। कंडिशन खूप खराब आहे। लागलेला जो खर्च आहे आतापर्यंत तो निघेल का आपण या ज्या भावामध्ये? 99% गॅरंटी कमी आहे। बीजचे पण खर्च निघणार नाही अशी गॅरंटी आहे। आणि गेल्या आठवड्यामध्ये आपल्याकडे पाऊस सतत सुरू होता। हो, खूप चालू होता, त्याच्यामुळे जास्त नुकसान झाले। शेतापर्यंत गाडी येते का? हो, शेतापर्यंत गाडी येते। त्याच्यासाठीच बाग लावला ना, कारण की बांधापर्यंतच गाडी यायला पाहिजे, त्याच्यासाठीच बाग लावा लागतो तो। तरी देखील व्यापारी येत नाही? नाही, व्यापारी येत नाही ना। अच्छा। आता आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केळी उत्पादक केली जाते। हो, आणि जो भाव पाहिजे तो भाव मिळत नाही। म्हणजे जो केळी उत्पादक शेतकरी हा पुढे विचार करेल, हा लावायचा का नाही लावायचा, परवडत नाही, खूप खर्च आहे त्याला। आणि 1 वर्ष शेत अटकतं त्याच्यामध्ये। हे 4-4 महिन्याच्या पिकामध्ये कसं काही काही निघून जातं शेतकऱ्याला, 2-2, 3-3 महिन्याच्या पिकामध्ये। हे 12 महिना शेत अटकतंय ना, काहीच परवडत नाही मग ते। आणि खर्च जबरदस्त आहे। हा, बीज आहे, खूप खर्च आहे, मटेरियलचा खर्च आहे, शेतकरीच्या मालाला भाव नाही असं। तरी साधारणतः भाव काय मिळाला तर शेतकऱ्याला परवडेल? कमीत कमी 1700-1800, 2000 पर्यंत पाहिजे। मागे चांगला भाव होता। 1-1.5 महिन्यापासून फार लूटमार चालू आहे। आणि व्यापारी सांगतात की भाव वरती उठाव नाही आहे आणि केळीचे झाड मोडून राहिले पिकून, तर काहीच परवडत नाही यावा 500-600 रुपयामध्ये। 2 महिन्यापासून 1.5 महिन्यापासून परिस्थिती वाईट आहे केळी शेतकऱ्यांची। झाडावर सुद्धा निघत नाही, झाडावरच पिकताय, झाडावरच पिकतायत, त्याचा खर्च सुद्धा निघत नाही शेतकऱ्यांचे। जर जास्त दिवस राहू दिलं तर मग पूर्ण खराब होईल, झाड खराब होईल। आणि शासनाने काहीतरी करायला पाहिजे शेतकऱ्यांच्या, आणि साहेबांनी काहीतरी विचार करायला पाहिजे भावाबद्दल। नियोजित स्थिर नाही तर राहत आहे भाव, असं स्थिर पाहिजे भाव, स्थिर पाहिजे भाव। म्हणजे केळी उत्पादक शेतकऱ्यांना 1500च्या वरतीच भाव पाहिजे कमीत कमी, तरच परवडेल। कारण की रासायनिक खत वगैरे संपूर्ण महागाई होऊन गेले, त्यामुळे हिशोबाने परवडत नाही पूर्ण। म्हणजे फवारणीपासून भरपूर खर्च येतो। एका झाडाला 100 ते 125 रुपये खर्च येऊन जातो। आणि ज्या वेळेस माल तयार होतो आणि काढणीचा वेळ येतो त्यावेळेस भाव नसतो, त्या नेमका भाव पडला जातो। 2-3 पाडे चांगले गेले नंतर भाव पडला जातो। तो मुद्दामून पाडला जातो का परिस्थिती तशी राहते? काही समजायलाच मार्ग नाही। काही म्हणतात ते अमेरिकेमध्ये जे काय लावलेलं आहे त्याच्यामुळे, काही सांगतात तिकडे पाऊस चालू आहे त्याच्यामुळे, काय समजायलाच मार्ग नाही। म्हणजे व्यापारी काय सांगतात ते समजत नाही, समजायलाच मार्ग नाही। जो
कमी भावात आता सध्या काय भाव चालू आहे? आता सध्या 500-600 मागतायत. मागतायत, हो, द्यावं लागतंय. त्यावेळी नाविलाजे झाड नुकसान व्हायपेक्षा ज्या गेलेलं परवडील भाव जे निघेल ते त्याच्या झाडाचा खर्च निघेल असं. नाही तर मग मजुरी लावून खर्च करून अजून बाहेर फेकायचे ना मग